माजी खासदार राम नाईक जी आपल्या सोबत आहेत। राम नाईक जी, संघाचा जुना जाणता चेहरा, आजही 98व्या वर्षी सुद्धा ते कार्यरत होते। अनेक वेळा त्यांचं कुठल्याही घटनेवरती ते आपलं विश्लेषण करायचे, आपलं मत मांडायचे। असा संघाचा चेहरा आज हरवलेला आहे। माझ्या दृष्टीने मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं 1950 मध्ये, ज्यावेळेला मी पुण्याला महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो। त्यावेळेच्या संघाच्या संघ शिक्षा वर्गामध्ये ते अधिकारी म्हणून नागपूरहून आले होते। त्यावेळेला मागो वैद्यांना मी प्रथम पाहिलं। तेव्हापासून ते आता जाईपर्यंत 98 वर्षाच्या काळात खरं म्हणजे वाटत होतं की ते 100 गाठतील। आणि जसं क्रिकेटच्या ह्याच्यात होत असतं की बाबा शेकड्याकडे 100कडे जात असताना, तसं दुर्दैवानं त्यांचं ते निधन झालं। पण आपल्या आयुष्यात त्यांनी तत्वनिष्ठा जी बाळगली, व्यवहारात आणली, असं उदाहरण सापडणं अवघड। संघात सगळ्यांचं काम करतच असतात, परंतु त्यांना जीवन गौरव देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना एक विशेष स्थान दिलेलं होतं। आणि नुकतंच 2 वर्षापूर्वी ते दिलेलं होतं। माझ्या संबंधात सांगायचं तर, ज्या वेळेला माझं चरैवेती हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि 11 भाषात प्रसिद्ध झाल्यानंतर दिव्यांगांच्यासाठी मी ते ब्रेल लिपीमध्ये केलं। त्यावेळेला त्यांनी मला विशेष पत्र पाठवून माझं अभिनंदन केलं आणि मला म्हणाले की तू सतत काम करतच असतो, पण तू लिहित जा। पण आपलं मत म्हणणं, अतिशय स्पष्टपणाने म्हणणं आणि वेळेवर म्हणणं, संपादक म्हणून तर त्यांची कारकीर्द विशेष होतीच, पण विधान परिषदेमध्ये सुद्धा काम करत असताना नेमका मुद्दा योग्य शब्दात आणि दुसऱ्याचं म्हणणं खोडून टाकायचं असलं तर त्यात कुठलीही कटुता न येता, पण ते तसंच्या तसं आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं जाईल, असे जे फार थोडे लोक असतात त्यात त्यांची गणना करावी लागेल। छोट्या स्वयंसेवकापासून मोठ्यांच्यापर्यंत आपुलकीनं वागणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे, साथ देणारे, आणि त्यांचं जे मोठेपण आहे ते कधी जाणवतच, इतके सलगी त्यांचे असे की भेटल्यानंतर असं वाटायचं की आपण किती वर्षांनी त्यांच्याशी भेटतो, पण भेटल्यानंतर ताबडतोब आनंद मिळत असे। असं एक विरळ ह्या मागचे शतक आणि ह्या शतक असं जोडणारं व्यक्तिमत्व आपल्यातून गेले। त्यांना श्रद्धांजली तर मी पण वाहतो, पण त्यांचं लिखाणाबरोबर त्यांचं वाचन, एक समृद्ध असं जीवन ते जगले आणि त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणूनच केवळ नव्हे तर एक विचारक म्हणून त्यांनी समाजात जे स्थान निर्माण केलं होतं, अशी व्यक्ती मिळणं अवघड आहे। त्यांना मी आदरांजली वाहतो। राम नाईक जी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।